धर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय एनालायझर. मित्रहो, आज जराशा वेगळ्या आणि सौम्य विषयावर आपण बोलणार आहोत. चित्र काय निर्माण केलं जातं आणि का निर्माण केलं जातं जरा हे समजून घेणं आवश्यक आहे. रोजच मी वर्तमानपत्रात बातम्या वाचत होतो. म्हणजे मराठवाड्यात मान्सून बरसलाच नाही, मराठवाडा कोरडा ठाक, मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा, मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य स्थिती, अशा बातम्या 2 दिवसापर्यंत सगळ्याच माध्यमातून येत होत्या. म्हणजे तिकडे बरसला, इकडे प्रतीक्षा, अजून धरणं कोरडी ठाक, धरणातली पाणी पातळी वाढतच नाही. आणि या सगळ्या बातम्यांच्या मधून मराठवाड्यामध्ये, विदर्भाच्या काही भागामध्ये एक भयाची स्थिती निर्माण होत होती. आणि मग सुरू झालं होतं, दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी करा, सरकारने हे करा, सरकारने ते करावं, पाणी टंचाईला सामोरं जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. दरवर्षी मराठवाड्यातल्या 8, विदर्भातल्या काही आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये नियमितपणे पडणारा पाऊस कधीचा आहे? काही अंदाज? बरं, तुम्ही जेव्हा बातम्या देता, पैठणच्या नाथसागरात पाणी पातळी 38%, गेल्या वर्षी याच दिवशी ती 33% होती. म्हणजे याचा अर्थ असा आहे, दरवर्षी मराठवाड्यातली धरणं भरण्याचं प्रमाण हे ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरच्या अखेरपर्यंत चालू असतं. सप्टेंबरच्या अखेरीस मराठवाड्यातील धरणं भरतात. आतापर्यंतचा इतिहास आहे. म्हणजे बीड जिल्ह्यातलं मांजरा नदीवरचं धनेगावचा डॅम, जायकवाडीचा डॅम, विष्णुपुरीचा डॅम, ही सगळी धरणं ही मराठवाड्यातल्या धरणांच्या मध्ये सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत तुडुंब भरलेली असतात. यात बऱ्यापैकी पाणी साठतं, दुष्काळ पडला नसेल तर. याचं कारण असं आहे मित्रहो, की मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस किनारपट्टी वगळता हा जुलैच्या अंतापासून सुरू होतो ते सप्टेंबर पर्यंत चालू असतो. कारण आत्ता या जुलै किंवा ऑगस्टच्या महिन्यापर्यंतच्या सगळ्या मान्सूनी वाऱ्यांना उत्तरेकडे जायचं असतं. त्याचं कारण सांगतो. जवळपास उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्धामधल्या विचार केला आपण तर मादागास्कर बेटापासून मान्सूनच्या वाऱ्याची सुरुवात होते. हे सोमालियन जेट ज्याला म्हणतात, त्या सोमालियन जेटमुळं हे मान्सूनी वारे भारतामध्ये येतात. आणि जेव्हा ही वारे भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असतात, तेव्हा मान्सूनचं एक वैशिष्ट्य असतं. जिथे गरम हवा आहे, जिथे उष्ण वातावरण आहे, तिथे पहिल्यांदा ही वारे पोहोचतात. आता मान्सून दक्षिणेकडून उत्तरेकडेचा प्रवास करत असतो, तेव्हा मधल्या काळात दक्षिण भारतात, महाराष्ट्रात काही प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि आपल्यातलं टेम्परेचर कमी होतं. म्हणतो ना आपण, तापमान घसरलं, सुखावली, लाहीपासून मुक्तता. पण जून जुलै या महिन्यामध्ये टेम्परेचर तिकडं मात्र वाढलेलं असतं. कुठे? उत्तर भारतात. उत्तर भारत, राजस्थान, उत्तर प्रदेश हे तापलेले भाग असतात आणि तिथल्या उष्ण हवामानामुळं इकडचा मान्सून तिकडे जात राहतो. त्यामुळं फारसा न पडता दक्षिण पश्चिम भारतामध्ये फारसा न पडता तो उत्तरेकडे जातो आणि तिथून तो बरसायला सुरुवात करतो. त्याचा प्रवास तिबेटपर्यंत होतो. हा तिबेटपर्यंत परतीच्या तिथूनच प्रवासाला सुरुवात होत असते. आणि जेव्हा संपूर्ण भारत पाऊस पडल्यावर थंड होतो, तेव्हा सगळ्या भारतात एकाच वेळी ऑगस्टच्या 2-3 आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पाऊस पडायला सुरुवात झालेली असते. आणि या पावसामुळं आमच्या भागातली धरणं भरून जातात. सप्टेंबरचा महिना पावसाचा असेल
तर ही माध्यमं अशा स्वरूपाचा कांगावा का करतात? अजून जर कोणी महत्वाची जुनी माणसं असतील त्यांना विचारा, आपल्याकडं गोकुळ अष्टमीचा ज्वारीचा पेरा असतो. गोकुळ अष्टमीचा ज्वारीचा पेरा आणि अष्टमीला पेरलेली ज्वारी वापरात येते. क्रॉप पॅटर्न कोण बदलला? का बदलला? पाऊस नाही बदललेला, क्रॉप पॅटर्न बदलला गेलेला आहे. आणि हा बदललेला क्रॉप पॅटर्न पावसाचं तसंच राहणं या कारणाने तुमच्या पिकांचं नुकसान होऊ लागलेलं आहे. सातत्यानं उशिरा पेरा करा असं सांगितलं जातं, पण लवकर पेरा करून लवकर पिकं हातात घेणारी माणसं इथे आपल्या स्वतःला धोक्यात टाकत असतात. आणि ही माध्यमं हे निघालेले नवे तज्ज्ञ या सगळ्या गोष्टींच्या वरती अधिकाधिक प्रभाव टाकत राहतात आणि गडबड करत राहतात. त्यामुळं पाऊस कमी पडला जून जुलै ऑगस्टच्या मध्यापर्यंत म्हणून घाबरून टाकण्याचं काम ही माध्यमं करत असतात. त्याला घाबरून जाऊ नये एवढीच माझी विनंती आहे. आता पुढे जाऊया. आपण क्रॉप पॅटर्नवर आपण जरा बोलत होतो. महाराष्ट्रामधून खास करून मराठवाड्यामधून मोठ्या प्रमाणावर व्यापार बाहेरच्या देशामध्ये व्हायचा. मला वाटतं त्याला कॉन्स्टँटिनोपल असं म्हणायचे, आता इस्तंबूल या नावाने ओळखला जातो. प्रतिष्ठान म्हणजे पैठण ते इस्तंबूल पर्यंतचा व्यापार कोणकोणत्या वस्तूचा आणि कोणकोणत्या मालाचा होत होता ठाऊक आहे? महाराष्ट्रातली व्यापाराची केंद्र काढली ना तर पैठण ते इस्तंबूल असा एक मार्ग व्यापाराचा होता. दुसरा धाराशिव जिल्ह्यातलं नळदुर्ग ते सोमालिया इथपर्यंत एक व्यापार होत होता. नांदेड जिल्ह्यातल्या पेठ, उमरी, कंधार म्हणजे नांदेड जिल्ह्यामधलं पेठ, उमरी आणि कंधार अशी जी गाव आहेत त्या कंधार पासून अफगाणिस्तानातल्या कंधार पर्यंत म्हणजे कंधार ते कंधार असा सुद्धा व्यापार होत होता. आणि हा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालायचा. काही तांडे असायचे, कारवा असं त्यावेळेला म्हटलं जायचं. ते कारवा हे माल घेऊन जायचे आणि तिकडून माल घेऊन यायचे. या कारवांसोबत असलेली कुत्रे ही कारवांचे कुत्रे होते म्हणून मराठवाड्यातली कुत्र्यांची एक ब्रीड तयार झाली, कारवान. ही कारवान नाहीये, ती कारवावाली कुत्री होती जी खास शिकारीसाठी बाळगली जायची. अत्यंत हिंस्त्र अशा स्वरूपाची, चपळ अशा स्वरूपाची ही कुत्री होती. तेव्हापासून ते नाव मिळालंय. हा सगळा व्यवहार, हा सगळा क्रॉप पॅटर्न तिथे आपल्याकडचा होता. कोणकोणती पिकं घेतली जायची? कापूस आपल्याकडे चांगल्या प्रमाणात यायचा, आपण बदललाय कापूस, काही ठिकाणी कमी झालाय, वेगळी पिकं आलीत. तेलबिया मोठ्या प्रमाणावर असायच्या, तेलबिया तर गायबच झाल्यात. त्यानंतर मसाल्याचे पदार्थ जसे कांद्या, मिरची, आलं, हळद, सिल्क हे आपल्याकडे असायचं. बघा, कांदा आजही मराठवाड्याला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बिसलगाव भागामध्ये, नाशिक, संभाजीनगरचा वैजापूर हा पट्टा अजूनही कांदा उत्पादक आहे. हळद हिंगोली जिल्ह्यामध्ये अजूनही, परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये लागून असलेला भाग तो एकत्र जिल्हा परभणी त्यावेळेसचा, त्यात हळद, नांदेडच्या सुद्धा काही भागामध्ये हळद खूप मोठ्या प्रमाणावर येते. लातूर जिल्ह्यामध्ये मिरची मोठ्या प्रमाणात असायची, कर्नाटकला लागून असलेला भाग. त्या जिल्ह्यात तर कामखेड नावाचं एक गाव आहे, त्या कामखेडी मिरची सुद्धा खूप प्रसिद्ध होती. अख्खं गाव लाल दिसायचं छतावरचं वरून. ती मिरची गायब झाली. म्हणजे आपण आपला क्रॉप पॅटर्न बदलला. या वातावरणाने चांगली पिकं आपण बदलली. नगदी पिकांच्याकडे आपण जाऊ लागलो. बिबा आणि बिब्याचं तेल हे आपल्याकडे किती निघायचं त्याला विचार करा. म्हणजे आपण बाय प्रोडक्ट सुद्धा खूप विकायचो बरं का. नुसते मसाले नाही, गरम मसाले सुद्धा करून पाठवायचो. बिबा काढायचो, बिब्याचं तेल काढायचो, सगळ्या तेलबियाच्या पासून तेल काढायचो. आंब्यांच्या पासून, लिंबाच्या पासून लोणची करायचो. लिंबासाठी लक्षात ठेवा, मी आजचा विषय सांगत नाहीये, वर्षानुवर्षापासून बीड जिल्ह्यातल्या परळीचा जो डोंगराळ भाग आहे, धर्मापुरी, बिनमापुरी वगैरे, उजनी, धर्मापुरी या भागामध्ये लिंबाचं पीक खूप मोठं होतं. लिंब, आंबा याची लोणची करून सुद्धा पाठवली जायची. सगळ्या प्रकारच्या डाळी या भागातून जायच्या. या सगळ्या पॅटर्नला आपण बदललं. हे कोण बदललं? हे बदललं ब्रिटिशांनी आल्यावर बदललं. ब्रिटिशांनी बदलला हा सगळा क्रॉप पॅटर्न.
ब्रिटिशांनी त्यांच्याकडं प्रोसेस करता येऊ शकतील अशा वस्तू तुम्हाला पिकवायला लावल्या आणि त्यांच्याकडं आवश्यक असलेल्या वस्तूच इथे बनवून ते तिकडे घेऊन जाऊ लागले. ब्रिटिशांनी हा क्रॉप पॅटर्न बदलला. क्रॉप पॅटर्न बदलला, पण पावसाचा पॅटर्न बदलला का? तो आहे तसाच आहे. कारण मादागास्कर बेटापासून निघालेले वारे सोमालियन जेट आफ्रिकन खंडापासून भारताकडे येतील, ते थंड झालेल्या प्रदेशात थोडीशी बरसात कडून उष्णकटिबंधाकडे जातील, तिथे ते बरसतील, तिबेटपर्यंत जातील आणि तिबेटपासून पुन्हा परत सरकत सरकत प्रचंड पाऊस टाकत जातील. हा पॅटर्न आजतागायत कायम आहे. दुष्काळाच्या काही परिस्थिती बदलल्या तर ला निनो आणि यल निनो याच्या प्रभावामुळे थोडाफार फरक पडतो. म्हणजे ला निना आलं तर 15 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता असते आणि यल निनो असेल तर सप्टेंबरच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत असतो. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात न घेता लोकांना भ्रमात टाकून दुष्काळ पडल्याचं आभासी चित्र निर्माण करणारे कदाचित शेतकऱ्यांचा थोडाफार लाभ करून देऊ शकतील तात्कालिक प्रसंगानुरूप, पण सार्वकालिक लांबच्या काळासाठीचं नुकसान ते करत असतात. उलट आमचा पावसाचा पॅटर्न, क्रॉप पॅटर्न पुन्हा एकदा नीट समजावून सांगावा आणि त्याप्रमाणे शेती करायला लावावी, एवढंच अपेक्षित आहे. नमस्कार.